तेलामध्ये टाकल्याबरोबरच अगदी चौपट असा हा पापड फुलतो आणि खूप छान सोपी रेसिपी आहे. वर्ष काय 2 वर्षसुद्धा हे पापड टिकतात, कारण आपण इथं तेलाचा वापर करत नाही. आणि तुम्ही बघू शकताय की म्हणजे पापडाची ओरिजिनल साईज आणि त्यानंतर तळल्यानंतरची साईज तर खूप छान पापड बनवून तयार होतात. बऱ्याच वेळा असं होतं की खिच्चे घेणं अवघड आहे किंवा पापड बिघडतात, चिरतात, अशा बऱ्याचशा अडचणी येतात. तर अशा कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते. असे परफेक्ट खिच्चे पापड बनवायला शिकायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही स्किप न करता बघा, की जेणेकरून ज्या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत तर त्या मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी 1 किलो जाड तांदूळ घेतलेलं आहे. साधारणतः हा मी मोजून घेतलेला नाही, 2-1 किलो असेल. 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त मी तांदूळ जास्त दळून आणणार आहे, त्याच्यामुळे जास्त घेतलेले आहेत. तर हे 2 किलो साधारणतः तांदूळ छान स्वच्छ निवडून घेतले. चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यातलं सगळं पाणी निथळू द्यायचं. तर त्यासाठी चाळणीवरती असं एक कॉटनचा कपडा ठेवला आहे आणि वरून हे तांदूळ घातलेले आहेत. म्हणजे पाणी सगळं निथळेल आणि तांदूळ पटकन सुकण्यासाठी मदत होईल. तर तांदळाचे खिच्चे पापड बनवण्यासाठी त्याचे म्हणजे पीठ तयार करण्यापासून ते पापड पूर्ण सुकेपर्यंतची सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकताय तुम्ही बघा, तांदळातलं पाणी आपलं सगळं निथळलेलं आहे आणि खाली एक मी असं पांढरा कपडा कॉटनचा अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच हे तांदूळ घालते. तांदूळ चांगले असे म्हणजे पातळसर पसरवायचे आहेत. म्हणजे काय होईल की तांदूळ चांगले आपले सुकतील. उन्हाला सुकवण्याची गरज नाही आहे. सावलीतच काय करायचं आहे, फॅनच्या हवेखालीच आपल्याला हे तांदूळ चांगले सुकवून घ्यायचे. तसे पातळ पसरले की चांगले व्यवस्थित सुकले जातात. रात्रभर जर तुम्ही ठेवले तर फॅन लावायची सुद्धा गरज नाही. असे चांगले कोरडे तांदूळ आपले सुकले की आपण गिरणीमधून त्याचं बारीक पीठ बनवून आणायचं आहे. आता पीठ आणलं, ते चाळून घेतलं. तर या ठिकाणी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. म्हणजे मेजरमेंटचा जो कप असतो ना, तर त्यानं 3 कप इतपत पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी 1.5 चमचे जिरे, 1.5 चमचे पापड खार आणि साधारणतः 1-2 चमचे इतपत काय केलेलं आहे, मीठ घेतलं आहे. पण चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. मीठ जर का जास्त झालं तर पापड आपले सगळेच बिघडू शकतात. आता 3 कप इथं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर 3 कप तांदळाच्या पिठासाठी इथं मी 4.5 कप इतपत काय करणार आहे, तर पाणी घेणार आहे. 4.5 कप पाणी पुरेसं ठरतं. पाणी थोडंसं कमी पडलं तर चालेल, पण जास्त पाणी घ्यायचं नाही. तर 4.5 कप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर या पाण्याला चांगली आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्येच आपण काय करायचं आहे, तर आपले पापड खारसुद्धा घालायचे. 1.5 चमचा इतपत आपण इथं हा पापड खार घालतो आहे. त्याचबरोबर जिरे घालून घेतलेले आहेत. बघू शकताय बघा, पापड खार घातला, जिरे घातले आणि गॅस काय करायचं इथं आपल्याला बारीक करायचं आहे. आणि आपलं जे काही पीठ आहे तर ते पीठ सगळं या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान पीठ आपल्याला वैरायचं आहे. तर बघा, पीठ वैरत असताना जर तुमच्याकडे असं लाकडी चमचा असेल तर तो घ्या किंवा मग आपलं बेलणं असतं ना, तर ते घ्यायचं. म्हणजे काय होतं की हे पीठ जरा थोडंसं चिकट असतं, तर स्टीलच्या वगैरे म्हणजे चमच्याला जास्त चिकटू शकतं. तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, तर लाकडी चमच्याचा उलटण्याचा वापर करायचा. अगदीच नसेल तर काहीच हरकत नाही. बेलणं तर प्रत्येकाकडं असतंच. तर अशा पद्धतीनं काय करायचं, हे छान पीठ असं वैरून घ्यायचं आहे आणि याला चांगली आपल्याला एक साधारणतः अर्धा तास इतपत अशी वाफ द्यायची. अगदी मंद आचेवरती ही वाफ देऊन घ्यायची आहे. चांगलं पीठ आपल्याला काय करायचं आहे, हे शिजवून घ्यायचं आहे आणि मग परत
पुढची प्रोसेस काय करायची ती मी तुम्हाला सांगतेच. तर चांगली वाफ इथं येऊ द्यायची, त्यासाठी इथं असं पॅक होईल असं झाकण मी ठेवलेलं आहे. आणि जास्त वेळ नसेल तर साधारणतः 20 ते 25 मिनटं तरी अशी वाफ चांगली देऊन घ्यायची. आता इथं एक मोठी परात घेतलेली आहे. परातीमध्ये तुम्ही बघू शकता अगदी अर्धा चमचा इतपतच तेल मी घातलेलं आहे. तेल सगळीकडे सारखं छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे काही वाफवून घेतलेलं पीठ आहे तर हे पीठ याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि स्मॅशरच्या मदतीनं हे पीठ छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ज्या काही गाठी वगैरे राहतात पिठाच्या, तर त्या गाठी सगळ्या छान व्यवस्थित अशा आपल्याला मोडून घ्यायचीत. एकही गाठ किंवा पिठाची गुठळी राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता स्मॅशर नसेल तर तांब्या किंवा असं चांगलं बुडाचं असं काहीतरी भांडं घेतलं तरी चालेल. तर तांब्याने सुद्धा छान स्मॅश पीठ होऊन जाईल. तर त्यासाठी स्मॅशर मी इथं घेतलं आहे, म्हणजे हाताला चटके पण नाहीत बसणार आणि त्याचबरोबर पीठसुद्धा आपलं छान स्मॅश होईल. आता बऱ्याच वेळा काय केलं जातं तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे हे पीठ घातलं जातं आणि मग स्मॅश केलं जातं. पण पीठ चांगलं कडकडीत गरम असतं आणि प्लॅस्टिकचा अंश आपल्या या पिठाला लागू शकतो. तर त्यासाठी थोडंसं प्लॅस्टिकचा वापर या ठिकाणी काय करायचं आपण टाळायचा आहे. थोडा त्रास होईल पण काही हरकत नाही. तर या पद्धतीनं छान व्यवस्थित असं सगळं पीठ आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता बिलकुल एकही याच्यामध्ये आता गुठळी राहिलेली नाही आहे किंवा बिलकुल असं पीठ वगैरे दिसत नाही आहे. तर आता या पिठाचा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित गोळा असा मळून घ्यायचा आहे. पीठ खूप जास्त गरम आहे, पटकन लगेचच होणार नाही. तर थोडं थोडं करून हळूहळू अशा पद्धतीनं पिठाचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा हळूहळू करून मी या पद्धतीनं त्याचा एक गोळा बनवून घेतला आहे. आणि असं आता या पिठाचे असं सिलेंड्रिकल शेपमध्ये मी गोळे बनवून घेणार आहे. आता सिलेंड्रिकल शेपच्या ऐवजी तुम्ही गोल गोल असे गोळे केले, आपण मेदूवडे कसे करतो तर तसे केले तरीसुद्धा चालतील. मी या ठिकाणी अशा पद्धतीचं शेप देते. आणि हे सगळे व्यवस्थित असे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवून झाल्यानंतर परत आपण हे कुकरमध्ये पीठ आणखी एकदा शिजवून घेणार आहोत. जेवढं पीठ आपलं छान शिजेल ना तेवढे छान पापड होतात, बिलकुल चिरत नाहीत किंवा आपल्याला त्रास होत नाही. तर बघा अर्ध्या किलो पिठाचे जवळजवळ एक 7 असे प्रकारचे हे गोळे बनवून तयार झालेले आहेत. कुकरचा डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये असा कॉटनचा कपडा घालायचा आणि त्यामध्ये हे सगळे गोळे घालून घ्यायचे. व्यवस्थित गोळे बसतात सुद्धा बघा, तुम्ही बघू शकताय. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे असा शेप द्या किंवा मग आपल्या मेदूवड्याचा आकार दिला तरीसुद्धा चालतो. आणि असं कापड सगळं पूर्ण त्याच्यावरती लावून घ्यायचं आणि छान याला जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. पीठ चांगलं आपलं काय झालं पाहिजे, इथं वाफवलं गेलं पाहिजे, पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे. पीठ चांगलं शिजलं की पापडसुद्धा 100% आपले चांगलेच होणार. तर या ठिकाणी 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय खूप छान असं मऊसूत असं पीठ आपलं बनवून तयार होतं. आता हे सावकाश मी सगळे गोळे काय करते काढून घेते. एका मोठ्या परातीमध्येच हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. चटके बसतात पण म्हणतात ना की आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अगदी तसंच आहे खिचे पापडाचं सुद्धा. हाताला थोडेसे चटके बसल्याशिवाय पापड काय चांगले बनत नाहीत. तर या पद्धतीनं सगळे बघा हे जे गोळे आहेत तर ते मोठ्या अशा परातीमध्ये मी काढून घेतलेले. परत आणखी एकदा स्मॅशरच्या मदतीनं अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचं आहे. इथं मी प्लास्टिकचा वापर टाळलेला आहे. तुम्हाला हवंच असेल अगदीच तर कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये जरी हे पीठ स्मॅश केलं तरीसुद्धा चालेल. बेलण्यानं असं थोडंसं लाटून घेतलं तरीसुद्धा त्याच्या गुठळ्या मोडतात आणि छान पीठ असं एकसाथ तयार होतं.
तर तसं न करता मी स्मॅशरचा वापर तुम्हाला जशी जी कोणती पद्धत सोपी वाटते त्याच्यानुसार तुम्ही ती पद्धत फॉलो करा. तर या पद्धतीनं बघा पीठ अजूनसुद्धा खूप म्हणजे असं चांगलंच गरम आहे, कडक आहे, पोळते असे चटके बसत आहेत. तसंच त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि थोडं करूनच आपल्याला काय करायचं, हे पीठ घ्यायचं आहे. कारण पीठ जर का आपलं गार झालं तर आपले पापड चांगले होणार नाहीत. तर त्यासाठी असं ओबडधोबडच मी गोळा तयार करून घेतला. आता तेलाचा इथं वापर टाळायचा आहे. नाहीतर काय होतं की तेलामुळं तेल जर जास्त वापरलं गेलं तर मेंचट असा पापडाला वास येतो आणि मग वर्षभर ते पापड आपले टिकत नाहीत. त्यामुळं इथं मी काय केलं तर तेल वापरलेलं नाही आहे. फक्त आपण परातीलाच तेवढं तेल अगोदर लावलेलं होतं. तर थोडंसंच हे पीठ मी इथं घेतलेलं आहे. हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचेत. आता तुम्ही बघू शकताय हळूहळू करून पिठाचा किती व्यवस्थित असा गोळा झाला आहे. पीठ चांगलंच हाताला भाजतंय, पण तरीसुद्धा काय करायचं आहे तसंच थोडंसं आपण सहन करायचं आहे आणि असे गोळे छान मऊसूत असे गोळे बनवून घ्यायचेत. पापड खूप जास्त मोठा पण करायचा नाही आणि खूप छोटा पण नाही करायचा. तेलामध्ये टाकल्यानंतर तो तळता येईल इतपत अशी साईज ठेवायची. खूप मोठे पापड केले की काय होतं मग म्हणजे तेलसुद्धा भरपूर घ्यावं लागतं. आणि एकटे जर पापड बनवत असाल तर मी तर सांगेन की अर्धा किलोचंच पीठ घ्या. थोडं करून पीठ मळा आणि पापड बनवा. म्हणजे पापड म्हणजे पटपट असे सरकतात आणि जास्त वेळ पण नाही लागत. तर या पद्धतीनं बघा 9-10 मी काय केलेले तिथं असे पापडाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि गोळे बनवून घेतले की आपलं पापड करायचं काम अजून थोडं सोपं होतं. पटपट पापड होतात. तर इथं मी पापड मेकिंगचं जे मशीन, पुरी मेकिंगचं जे मशीन असतं ना तर ते घेतलेलं आहे. पिठाची गोळी घ्यायची, थोडीशी चपटी करायची आणि सगळीकडून छान व्यवस्थित असं प्रेशर देऊन पापड बनवून घ्यायचा. पापड तर आपला चांगला झालेलाच आहे, पण तो आणखी पातळ व्हावा यासाठी या पद्धतीनं बोटाने थोडंसं काय करायचं, हे पापड आपलं पसरवून घ्यायचं. म्हणजे काय होईल की पापड छान असा अगदी सगळीकडून एकसारखा पातळ होईल आणि तळल्यानंतरसुद्धा खायलासुद्धा तो तितकाच छान लागतो. आणि बघू शकताय जिरे वगैरे अगदी व्यवस्थित पडलेले आहेत. तेलाचा वापर केलेला नाही आहे, पण तरीसुद्धा आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता तुमच्याकडे जर पापड मेकिंगचं मशीन नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, असं पोळपाट घ्यायचं, त्या पोळपाटावरती असं पॉलिथिन ठेवून त्याच्यावरतीच काय करायचं आहे तर या पद्धतीनं पॉलिथिनमध्ये आपल्या पिठाचा गोळी ठेवायची आणि असं या पद्धतीनं बघा बेलण्यानं काय करायचं, ह्या पापड लाटून घ्यायचा आहे. आणि एकसारखा आकार यावा यासाठी आपल्या घरामध्ये जे काही आपले स्टीलचे डबे वगैरे असतात तर त्या डब्याच्या झाकणाने त्याला एक व्यवस्थित असं काय करायचं आहे, गोल असा आकार द्यायचा आहे. तर असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे पापड तयार करू शकता. अगदीच पुरी मेकिंगचं मशीनच पाहिजे असं काही नाही, तर घरात अशा पद्धतीनं सुद्धा आपण पोळपाटावरती पापड छान व्यवस्थित असे तयार करू शकतो. तर या पद्धतीनं बघू शकताय बघा किती छान पापड तयार झालेला आहे. सगळीकडून एकसारखा लाटला गेलेला आहे. मस्त असं आपल्या पिठाला सुद्धा छान मऊसूत असं टेक्स्चर आलेलं आहे. आणखी 2-4 पापड तुम्हाला मी बनवून दाखवते. अगदी पापड म्हणजे आपलं पीठ गरम असल्यामुळं पीठ अगदी सरकतं आणि पापडसुद्धा खूप छान बनवून तयार होतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. या पद्धतीनं हे पापड बनवून बघा. बिलकुल तुमचे पापड बिघडणार नाहीत याची म्हणजे गॅरंटी मी तुम्हाला देते. तर या पद्धतीनं अर्धा किलोचे सगळे पापड मी बनवून घेतलेले आहेत. आता एक दिवस फॅनखाली आणि 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे. आणि इथं मी सगळे पापड चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. आणि ह्याचा ना आकार असाच थोडासा वाकडा तिकडा होतो, ते काही पूर्ण गोल राहत नाहीत. आणि बघू शकताय एकही पापड चिरलेला नाही आहे. सगळे पापड असे छान बनवून तयार होतात, मस्त कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर छान अगदी चौपट असे पापड फुलतात. आणि खिचे पापड तळताना ना तेल थोडंसं आपलं जास्तीचंच गरम असलं पाहिजे, म्हणजे पापड पटकन फुलला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे वाळवणीचं जे काही पदार्थ आपण बनवतो ना तर त्याला चांगलं जर ऊन दिलं ना तर पापडसुद्धा आपले छान फुलण्यासाठी मदत होते. तर या पद्धतीनं
तांदळाची खिच्या पापड तुम्ही बनवून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील सांगा. या अगोदर मी पोह्याचे पापडसुद्धा पोह्याच्या पापडाची रेसिपी, त्याचबरोबर साबुदाणा बटाट्याच्या पापडाची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे, तर तीसुद्धा चेक करा. आणि पापड तळून झालेले आहेत, किती छान पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे बघा. बिलकुल पापड तेलकट होत नाहीत, अगदी खुसखुशीत होतात. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चलो बाय.